गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गोदावरी प्राणित हायवेपासून आल्लापल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। हे काम सुरू असताना अनेक ठिकाणी खोदकाम झालेले आहे। या खोदकामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते 3-4 दिवसापासून पाऊस होता। पावसामुळे अनेक मार्ग जे आहेत ते चिखलमय झालेले आहे। काही जड वाहतूकचे वाहन आणि एक खाजगी बस या चिखलात फसली होती। नंतर या चिखलातून प्रवाशांनी बसला धक्का देऊन बाहेर काढले आणि प्रवासी जवळपास एक अर्धा किलोमीटर चिखलातून पायदळ प्रवास करून पुन्हा ते बसमध्ये बसून सिरोंचा पोहोचले। एक गंभीर दृश्य आहेत, कारण की आल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते काम सुरू आहे आणि अनेक ठिकाणी असे पूल बांधण्यात आलेले आहे, परंतु पूलच्या सभोवताल जे आहे ते मार्ग पूर्ण न झाल्यामुळे असे चिखलमय मार्ग तयार झालेले आहे। राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती दैनंदिन आहे आणि ह्या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास मागील 3 वर्षात अनेक अपघात झाले असून यात 60 प्रवासी किंवा नागरिक जे आहे ते आपला जीव गमाविला आणि सध्याही हीच परिस्थिती आहे आणि काम कासोगतीने सुरू असल्यामुळे या कामावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। आणि सध्या आल्लापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर उमानूर जे गाव आहे तिथून 10 किलोमीटर अंतरापर्यंत चिखलमय रस्ता राष्ट्रीय महामार्ग नाही, एक कच्चा रस्ता सारखा दिसत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।